नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. गुलिस्तान-ए-जोहरा कराचीतील अत्यंत पॉश भाग. इथे सिंध रेंजरचं मुख्यालय आहे. जमात उल अहरार या दहशतवादी संघटनेने या मुख्यालयावर काल रात्री 8:30च्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 4 पाकिस्तानी रेंजर आणि 6 दहशतवादी ठार झालेले आहेत. अलीकडे हे पाकिस्तानमध्ये नित्याच झालेलं आहे. कधी काळी हे चित्र भारतामध्ये होतं. संपूर्ण भारत दहशतीच्या सावटाखाली जगत होता. कुठे घातपात होईल, कुठे बॉम्बस्फोट होईल हे सांगता यायचं नाही, अशा प्रकारची परिस्थिती होती. आज हे चित्र पूर्णपणे पालटलेलं आहे. भारतातील दहशतवादी हल्ले जवळपास बंद झालेले आहेत आणि पाकिस्तानमध्ये रोजच्या रोज कुठे ना कुठेतरी दहशतवादी हल्ला होतो, अशा प्रकारची बातमी येते. पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर आणि तिथले ISIचे अधिकारी हे दहशतवादी हल्ले रोखण्यामध्ये पूर्णपणे असमर्थ ठरलेले आहेत. तिथले मेजर इक्बाल काय करतायत असा प्रश्न पाकिस्तानी जनतेला पडलेला आहे. आणि आज याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. 2004 ते 2014 हा UPA सरकारचा कार्यकाळ होता आणि या कार्यकाळामध्ये सर्वाधिक चर्चा होती घोटाळ्यांची. आणि घोटाळ्यांपेक्षा जर जास्त कोणत्या गोष्टीची चर्चा असेल तर ती दहशतवादी कारवायांची. लोकल ट्रेन, बस, नद्यांचे घाट, मंदिर, बाजार, हॉटेल अशी एकही जागा सुटली नाही ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट नाही केले. 27 ऑक्टोबर 2013 रोजी पाटण्यामध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आणि UPA सरकारच्या काळातली ही अखेरची दहशतवादी घटना. या दिवशी पाटण्यामध्ये नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होती. गांधी मैदानामध्ये सभा होती आणि या सभास्थानापासून काही अंतरावर एक बॉम्ब फुटला होता. 2014 पर्यंत जी परिस्थिती भारतामध्ये होती तशाच प्रकारची परिस्थिती आज पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली दिसते. भारतामध्ये जी परिस्थिती होती त्याची पुनरावृत्ती आज पाकिस्तानमध्ये होताना दिसते. ज्या दहशतवादी संघटना पाकिस्तानी ISIच्या इशाऱ्यावर नाचत होत्या त्याच दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या उरावर बसलेल्या आहेत आणि तिथल्या लष्करी आस्थापनांना लक्ष्य करतायत, अशा प्रकारचे चित्र पाकिस्तानमध्ये दिसतंय. खुलाफाए रशिदीन इश्तिहादी हा जमात उल अहरार या दहशतवादी संघटनेचा आत्मघाती गट. याच गटाने कराचीतला हल्ला केलेला आहे. 2014 मध्ये तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानमधून जमात उल अहरार ही संघटना फुटून बाजूला झाली. उमर खालिद खुरासानी हा या संघटनेचा नेता. स्थापनेपासून जमात उल अहरारने भारताला अनेक वेळा धमकावलं, परंतु हल्ले केले ते मात्र पाकिस्तानमध्ये. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानप्रमाणे जमात उल अहरारचं प्रभाव क्षेत्र हे खैबर पख्तूनख्वा हेच आहे किंवा फाटामध्ये यांच्या कारवाया सुरू असतात. फाटा म्हणजे फेडरली ऍडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरिया. कराचीच्या हल्ल्यामध्ये जेव्हा जमात उल अहरारचा हात आहे हे जेव्हा उघड झालं तेव्हा पाकिस्तानच्या सरकारला आणि पाकिस्तानच्या लष्करशहांना प्रचंड आश्चर्य वाटलं. कारण पाकिस्तानमध्ये ज्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत त्यांचं एक प्रभाव क्षेत्र असतं. जसं तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान खैबर पख्तूनख्वामध्ये कार्यरत आहे, बलोच लिबरेशन आर्मी बलुचिस्तानमध्ये कार्यरत आहे, तसं प्रत्येक दहशतवादी संघटनेचं एक प्रभाव क्षेत्र आहे. आणि कराची हल्ल्यामध्ये हे उघड झालं की हे प्रभाव क्षेत्र ओलांडून खैबर पख्तूनख्वाची एक दहशतवादी संघटना सिंध प्रांतामध्ये येते आणि कराची सारख्या अत्यंत महत्वाच्या शहरावर हल्ला करते. कराची हे पाकिस्तानचं अत्यंत महत्वाचं शहर आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे. पाकिस्तानची मुंबई असं तुम्ही म्हणू शकता. अत्यंत वर्दळीचा भाग आणि अशा शहरावर या संघटनेने दहशतवादी हल्ला केलेला आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हटल्यावर इथे कडेकोट बंदोबस्त असणार. इथे लष्कराची अनेक आस्थापना आहेत, अनेक सरकारी आस्थापना आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तानचा जावई माफिया डॉन दाऊद इब्राहिम याचं वास्तव्य सुद्धा कराचीच्या क्लिफ्टन एरियामध्ये असतं. तर अशा शहरावर आता एका दहशतवादी संघटनेची वक्रदृष्टी वळलेली आहे. असं काय घडलं की भारतामध्ये गेल्या 10-12 वर्षामध्ये दहशतवादी हल्ले जवळपास कमी झाले. म्हणजे काश्मीर आणि ईशान्य भारत जर वगळला तर भारतामध्ये फार दहशतवादी हल्ले झाल्याची उदाहरणं नाहीयेत. बंगळूरच्या रामेश्वर कॅफेमध्ये एक दहशतवादी हल्ला झाला होता आणि अलीकडे दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ एक दहशतवादी हल्ला झाला. परंतु UPA सरकारची जर तुलना केली तर भारतातले दहशतवादी हल्ले खूपच कमी झालेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे. भारतातले दहशतवादी हल्ले कमी झाले त्याच्या मागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची डिफेन्सिव्ह ऑफेन्स ही रणनीती आहे. मोदी सरकारला एक गोष्ट ठाऊक होती, जर तुम्हाला डासांची संख्या आटोक्यात आणायची आहे तर फक्त डास मारून उपयोग नाहीये, तुम्हाला उकिरडे नष्ट करावे लागतात आणि त्याच दिशेने मोदी सरकारने काम केलेलं दिसतंय. दहशतवाद्यांचं जे उगमस्थान होतं तिथे मोदी सरकारने पाचर मारलेली आहे. आधी PFI वर त्यांनी बंदी आणली, नक्षलवाद साप मोडून काढला आणि एवढंच नाही, दहशतवाद्यांना जी आर्थिक रसद मिळत होती ती सुद्धा तोडण्यामध्ये मोदी सरकारला प्रचंड यश आलं. आणि हे ते घटक आहे जिथे पाकिस्तान पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आणि त्याचमुळे त्यांच्या देशामध्ये दहशतवादाचं सध्या तांडव सुरू आहे. जगात पैसा प्रचंड महत्वाचा आहे.
तो कालही महत्वाचा होता, आजही महत्वाचा आहे आणि उद्याही महत्वाचा राहणार आहे. पैशाशिवाय जगातलं चांगलं काम सुद्धा होऊ शकत नाही आणि वाईट काम सुद्धा होऊ शकत नाही. दहशतवाद जर रोखायचा असेल तर दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत रोखले पाहिजेत, संपवले पाहिजेत, आटवले पाहिजेत हे मोदी सरकारला ठाऊक होतं. म्हणून सत्तेची सूत्र हाती घेतल्यापासून मोदी सरकारने या विषयावर काम सुरू केलं. 2016 मध्ये आधी नोटबंदी जाहीर केली. या देशामध्ये रोकडीचे व्यवहार कमीत कमी व्हावेत म्हणून जास्तीत जास्त जनता बँकिंग प्रणालीच्या खाली आली पाहिजे या दिशेने मोदी सरकारने प्रयत्न केले. जनधन योजना राबवली, डिजिटल पेमेंट प्रणालीचा विकास केला, प्रसार केला आणि त्याच्यामुळे व्यवहारातलं जे रोकडीचं प्रमाण होतं ते खूप कमी झालं. एफसीआरए कायदा मोदी सरकारने सतत मजबूत केला. एफसीआरए कायद्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. सध्या अमेरिकेचा दबाव होता, परंतु यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुधारित एफसीआरए कायदा मंजूर झालेला आहे. एफसीआरएच्या माध्यमातून विदेशी पैसा मोठ्या प्रमाणामध्ये भारतात येत होता. हा पैसा एनजीओ कडे जात होता आणि अनेकदा जो विदेशी पैसा भारतामध्ये येतो त्याचा मनसुबा वाईट असतो. अनेकदा एनजीओच्या माध्यमातून हा पैसा दहशतवाद्यांकडे वळवला जातो. भारत सरकारला हे ठाऊक होतं, त्याच्यामुळे विदेशी पैशाचा हा खूप मोठा स्रोत भारत सरकारने रोखला. मोदी सरकारने भारतामध्ये हे करून दाखवलं आणि त्याच्यामुळे दहशतवादाचं जे प्रमाण आहे ते खूप कमी झालं. पाकिस्तानला हे झेपलं नाही, पाकिस्तानला हे झेपणार नाही, कारण दहशतवादाबद्दल झिरो टॉलरन्स ही मोदी सरकारची भूमिका आहे आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा दहशतवाद हा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था प्रचंड डळमळीत झालेली आहे. जर तुम्हाला दहशतवाद नियंत्रणात आणायचं असेल तर तुम्हाला तुमच्या सुरक्षा दलांना मजबूत बनवावं लागतं, तुमच्या गुप्तचर यंत्रणांना मजबूत बनवावं लागतं. आज पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की सुरक्षा दलांना देण्यासाठी त्यांच्याकडे पगार नाहीये. हत्यारं तर खूप दूरची गोष्ट आहे, उपकरणं तर खूप दूरची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये दहशतवाद रोखणं ही खूप मोठी समस्या बनलेली आहे, खूप मोठी डोकेदुखी बनलेली आहे. पाकिस्तानमध्ये काळ्या पैशाचं एक समांतर अर्थकारण चालतं. तिथे आजही खूप मोठे व्यवहार रोखीनेच होतात आणि हे सरकारच्या पथ्यावर पडणार आहे, राजकीय नेत्यांच्या लष्करशाहांच्या पथ्यावर पडणार आहे. त्याच्यामुळे हे रोखण्याच्या भानगडीमध्ये कोणीही पडत नाही. पाकिस्तानमध्ये जनसंख्येचा खूप मोठा टक्का बँकिंग प्रणालीच्या बाहेर आहे. वर्ल्ड बँकेचा ग्लोबल फिंडेक्स 2025 चा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये असं म्हटलेलं आहे की पाकिस्तानमध्ये फक्त 27.3% लोक बँकिंग प्रणालीचा वापर करतात. बाकीच्या लोकांना बँकिंग प्रणाली माहीतच नाहीये. म्हणजे 4 लोक बँकिंग प्रणालीतून बाहेर आहेत. फक्त एक व्यक्ती बँकिंग प्रणालीचा वापर करताना दिसतोय. पाकिस्तानमध्ये काळ्या पैशाची जी समांतर अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये तस्करीच्या पैशांचा खूप मोठा वाटा आहे. अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेतून पाकिस्तानमध्ये सोने, ड्रग्ज, शस्त्र आणि तेलाची तस्करी होत असते. ही जी उलाढाल आहे ती अब्जावधीमध्ये आहे आणि ही उलाढाल केली जाते हवाला नेटवर्कच्या माध्यमातून. तस्करीमध्ये पाकिस्तानचे राजकीय नेते, लष्करशहा आणि अनेक छोटे मोठे लोक सामील असतात. त्याच्यामुळे हवाला नेटवर्कला धक्का लावण्याची कोणाची इच्छा नसते. अनेकदा आंतरराष्ट्रीय दबावामुळे अशा प्रकारची कारवाई करावी लागते. परंतु पाकिस्तानमध्ये जर तुम्ही पाहाल तर अनधिकृत मनी एक्सचेंजचं पाकिस्तानमध्ये पेव फुटलेलं आहे. जगभरामध्ये ड्रग्सचं एक जे मजबूत नेटवर्क आहे त्याच्यामध्ये दहशतवादी संघटनांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आयएसआयचा या धंद्यामध्ये समावेश असल्यामुळे पाकिस्तान सरकार या नेटवर्कला धक्का लावण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही, कारण याच्यातून जो पैसा निर्माण होतो तोच भारत विरोधी दहशतवादी गटांना पुरवला जातो. भारतामध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांना ड्रग्सचा पैसा पुरवला जातो आणि या पुरवठा साखळीच्या मागे आयएसआयचा हात आहे. याचे अनेक पुरावे भारतीय तपास यंत्रणांच्या हाती आहेत. गेल्या वर्षी पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर 2 दिवसाने एनआयएने एक आरोपपत्र सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलं. हे प्रकरण होतं 2021चं. 2021 मध्ये गुजरातच्या मुंद्रा बंदरावर एक खूप मोठा ड्रग्ज साठा सापडला होता. 3000 किलो हेरोईन सापडलं होतं आणि या हेरोईनची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी किंमत होती ती होती 21,000 कोटी. याच्यामध्ये आयएसआयचा हात आहे हे एनआयएने पुराव्यासह या आरोपपत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवलं होतं. या हेरोईनचा उगम झाला अफगाणिस्तानमध्ये. म्हणजे अफगाणिस्तानमधून ते इराणच्या बंदर अब्बास पर्यंत गेलं आणि तिथून ते भारताच्या मुंद्रा बंदरापर्यंत पोहोचलं. हा सगळा कट शिजला दुबईमध्ये. दुबईमध्ये या कटाचे सूत्रधार होते आणि अन्य सूत्रधार होते तेहरानमध्ये, काही होते कराचीमध्ये आणि काही होते काबूलमध्ये. एकूण 12 आरोपींचा या संपूर्ण कटामध्ये समावेश होता. आतापर्यंत मुंद्रा बंदरामध्ये त्यांनी ड्रग्जच्या 6 कन्साइनमेंट पाठवल्या होत्या, परंतु त्यातली फक्त एक पकडली गेली. दिल्लीच्या नाईट क्लबचा एक मालक आहे हरप्रीत सिंग तलवार, याला सुद्धा या प्रकरणामध्ये एनआयएने अटक केली होती. आणि या तपासामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली, भारतामध्ये ज्या दहशतवादी कारवाया होतात, विशेष करून लष्कर ए तोयबाच्या, त्या तोयबाच्या दहशतवाद्यांना या ड्रग्जच्या धंद्यातून जो पैसा येतो तो आयएसआयच्या माध्यमातून पुरवला जातो आणि हा संपूर्ण जो मनी ट्रेल आहे तो या आरोपपत्राच्या माध्यमातून
एनआयएने सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवला होता. या ड्रगच्या धंद्यामागे पाकिस्तानच्या आयएसआयची दुहेरी रणनीती आहे. एकतर भारतातल्या तरुणाईला बरबाद करायचं आणि या ड्रगच्या माध्यमातून जो पैसा निर्माण होतो तो भारत विरोधी दहशतवादी कारवायांसाठी वापरायचा. जर आपण आदित्य धरचा धुरंधर पाहिला असेल तर त्या धुरंधर सिनेमामध्ये अशा प्रकारचं एक सीन तपशिलामध्ये प्रेक्षकांच्या समोर ठेवण्याचं काम आदित्य धरने केलेलं आहे आणि ते जे सिनेमाच्या पडद्यावर दिसतं ते वास्तव आहे. आता याच्यामध्ये फरक एवढाच पडलाय, एकेकाळी हा जो ड्रग्सचा पैसा आहे त्याचा वापर भारत विरोधी कारवाई करणाऱ्या दहशतवादी गटांकडे जात होता, परंतु आता पाकिस्तान विरोधी जे दहशतवादी गट आहेत ते सुद्धा या पैशाचा वापर करतायत. कारण या ज्या मळलेल्या वाटा आहेत त्या या दहशतवाद्यांना सुद्धा ठाऊक आहेत आणि त्या मळलेल्या वाट्या त्या दहशतवाद्यांना दाखवण्याचं काम कधी काळी पाकिस्तानच्या आयएसआयनेच केलेलं आहे. भारतातल्या दहशतवादाला चाप लावण्यामध्ये मोदी सरकारला खूप मोठं यश आलेलं आहे आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत तोडण्यामध्ये मोदी सरकारला यश आलं. दहशतवाद्यांना जी शस्त्रांची आणि पैशाची रसद मिळते ती मोदी सरकारने पूर्णपणे बंद केली आणि हे पाकिस्तानला शक्य नाहीये. कारण अमेरिकेने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेताना तिथे अब्जावधी डॉलरची शस्त्रास्त्र सोडलेली आहेत, ज्या शस्त्रांचा वापर आज पाकिस्तानच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रग्सचा पैसा जो पाकिस्तानच्या काळ्या अर्थकारणाचा एक खूप मोठा भाग झालेला आहे, ज्याच्यामध्ये पाकिस्तानी लष्करशहा, आयएसआयचे अधिकारी आणि पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे हा जो ड्रग्सचा पैसा आहे तोच आज पाकिस्तान खंडण्याचं काम करतोय आणि पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी गट पाकिस्तानच्या सरकारच्या विरोधात, पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात लढतायत त्यांना याच पैशातून रसद मिळते. पाकिस्तानने जे पेरलं होतं तेच आता उगवताना दिसतंय. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या सकाळी बॉम्बस्फोटापासून दहशतवादाच्या भूताने भारताला जबरदस्त पछाडलं होतं, परंतु मोदी सरकारने हे भूत आता बाटलीबंद करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. तेच भूत आज पाकिस्तानी लष्करशहांच्या, पाकिस्तानी राजकीय नेत्यांच्या उरावर थया थया नाचतंय आणि या भूताला बाटलीबंद करणं पाकिस्तानी लष्करशहांना आणि तिथल्या राजकीय नेत्यांना अशक्य आहे. कारण या भूताला या लष्करशहांचे सगळे मंत्र अगदी तोंडपाठ आहेत. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार.